संत कवी श्री दासगणू महाराज कृत श्री गजानन विजय ग्रंथ प्रारंभ अध्याय 5. श्री गणेशाय नमः. ही अज अजित अद्वया सचिदानंदा करुणालया दासगणू लागला पाया आता अभय असू दे. मी हीन दीन पातकी नर नाही कोणता अधिकार सर्व बाजूंनी लाचार आहे मी देवदेवा. परी अत्यंत हीनावरी थोर सर्वदा कृपा करी पहा अंगी लाविली खरी विभूती श्री शंकराने. तो हीनांचा हीनपणा थोरण आणि कमीपणा हे जाणोन नारायणा गणू हा ठेवा संग्रही. सर्व लाड लेकरांचे माता ती पूर्वी साचे आहे दास गणूंचे ओझे सर्व तुझ्या शिरी. जैसे करशील तैसे करी परी दया असू दे अंतरी. देवा तुझ्या बळावरी दासगणूच्या साऱ्या उड्या. गजानन असता शेगावी यात्रा येई नित्य नवी. ती कोठवरी वर्णावी पारण लागे तिचा. महिमा तो वाढला फार म्हणूनी गजानन साधूवर. ती उपाधी करण्या दूर भटकू लागले काननी. महिना महिना तिकडेच राहावे वाटेल तेथेच बैसावे. कोणाशी न उमगू द्यावे चरित्र आपुले येतुलेही. श्रोते एका समयासी महाराज पिंपळगावासी गेले तेथे गोष्ट करी झाली ते अवधारा. त्या पिंपळगावच्या शिवारात होते एक अरण्यात शंकराचे मंदिर सत्य जुने पुराणे हेमाडपंती. ऐशा त्या मंदिरी येथे झाले साक्षात्कारी. बैसले शिवाच्या गाभारी लावोनिया पद्मासन. गुराखी त्या गावचे आपापले कळप गुरांचे घेऊन या निघाले साचे अस्तमाने गावाकडे. मंदिरापुढे तत्वता एक लहान ओढा होता. तेथे पाणी पाजण्याकरिता गुरे गुराखी पातले. कोणी सहज मंदिरात गेले वंदन्या शिवाप्रत. तो तेथे पाहुणी समर्थ आश्चर्यचकित जाहले. मुले म्हणती या मंदिरी कोणी न पाहिला आजवरी. पुरुष बैसलेला निर्धारी अस्तमानाचे समयाला. काही गुराखी बाहेर आले इतरा बोलावू लागले. काही तेथेच बैसले सत्पुरुषांचे समोर. परी साधू बोलेना डोळे मुळीच उघडेना. याचे कारण कळेना त्या गुराखी अर्भकासी. कोणी म्हणती थकलेला हा साधू दिसतो भला. शक्तीमुळी नुरली त्याला बोलावण्या कारणी. कोणी म्हणती उपवासी असावा निश्चयेसी. थोडी भाकर तयासी देऊ आपण खावया. ऐसे म्हणून भाकर धरली मुखासमोर. भाविक मूळची गुराखी पोर हलवू लागली समर्थाला. परी साधू हालेना मुखी शब्द बोलेना. म्हणे साऱ्या गुराख्यांना नवल वाटले विशेष. गुराखी आपसात बोलती याची मुळी न कळे स्थिती. जरी मेला म्हणावा निश्चिती तरी आहे बैसलेला. अंगना झाले थंडगार ऊन आहे साचार. यावरून हा जिवंत नर आहे शंका नको. कोणी म्हणे असेल भूत मायावी रूप दावीत. कोणी म्हणे हे तर सत्य शिवापुढे ना भूत येई. कोणी म्हणती स्वर्गाचा देव हा असावा साचा. लाभ त्याच्या दर्शनाचा झाला आपणा हेच भाग्य. याचे आता पूजन करू अवघे आपण. जा स्नाना लागून पाणी आणा ओढ्याचे. पोरे गेले ओढ्यावरती गेळ्यामध्ये आणले वारी. परमभावे पायावरी घालिती झाले समर्थांच्या. कोणी वन्य पुष्पे आणली माळ त्यांची तयार केली. कंठामध्ये घातली गुराख्यांनी साधूच्या. कोणी
कोणी कांदा भाकर नैवेद्यार्थ साचार, दिली ठेवून समोर एका वडाच्या पानावरी. गुराख्यांनी केले नमन आदरे भाव धरून, काही वेळ केले भजन पुढे बसून समर्थांच्या. ऐसा आनंद चालला तो गुराखी एक बोलला, अरे वेळ बहु झाला चला आता गावाकडे. दिवस गेला मावळून कान आली रानातून, मुले गुरांना घेऊन ऐसे लोक म्हणतील की, कदाचित आपणासी पाहण्या येतील काननासी. तान्ही वासरे घरांची लागली असतील हुंबरावया. या साधूंची हकीकत आपण सांगू गावात, गहाण्या वडील माणसांप्रत म्हणजे येईल कळून की. ते अवघ्यांसी मानवले गुराखी सर्व निघून गेले. गावा माझे कळविले मंदिराचे अवघे वृत्त. पुढे श्रोते प्रातकाळी आली गावची मंडळी, समर्थांची पाहण्या भली गुराख्यांच्या बरोबर. जैसा काल होता बैसला तैसाच आता पाहिला, भाकरीसी ना स्पर्श केला ती जशीच्या तशीच आहे की. म्हणू लागले गावकरी, हा योगी पुरुष कोणी तरी आहे बैसला मंदिरी सांप्रत या शंकराच्या. कोणी ऐसे बोलले शिवपिंडीच्या बाहेर आले, आपणा दर्शन द्याया भले चला नेऊ या गावात. हा समाधी उतरील तेव्हा काही बोलेल, ही उतरण्या आहे वेळ त्याला त्रास देऊ नका. बंगाल देशी जालंधर 12 वर्षे झाले स्थिर, समाधींच्या जोरावर गर्ते माझी ख्यात तेहे. ऐसी भवती न भवती झाली, एक पालखी आणविली, त्यात उचलून ठेवली समर्थांची मूर्ती पहा. ग्रामातील नारी नर अवघे होते बरोबर, पुढे वाजंत्र्याचा गजर होत होता विबुध हो. मधून मधून तुळशी फुले पौर टाकीत होते भले, समर्थांचे अंग झाले गुलालाने लाली लाल. घंटा घाड्याचे वाजती लोक अवघे भजन करती, जय जय योगी राजमूर्ती ऐसे उंच स्वराने. मिरवणूक आली गावात मारुतीच्या मंदिरात, बैसले आणून सद्गुरुनाथ एका भव्य पाटावरी. तोही दिवस तैसाच गेला मग लोकांनी विचार केला, आपण करू स्तवनाला उपाशी बसून यांच्या पुढे. ऐसा जो ते विचार करीती तो आले देहावरती, श्री गजानन सद्गुरु मूर्ती मुकुटमणी योग्यांचे. मग काय विचारता आनंद झाला समजता, प्रत्येक स्त्री पुरुष ठेवी माता स्वामीची या चरणावरी. नैवेद्याची धूम झाली ज्याने त्याने आणली, पात्रे ते वाढून भली मारुतीच्या मंदिरात. त्या अवघ्यांचा स्वीकार समर्थ केला थोडाफार, हाळोपाळीत साचार ही वार्ता श्रुत झाली. पुढे दुसऱ्या मंगळवारी पिंपळगावचे गावकरी आले बाजारा निर्धारी शेगावकारणी. ते शेगावच्या लोकासी सहज बोलले प्रेमेसी, आमच्याही गावासी आला एक अवलिया. अवलिया थोर अधिकारी प्रत्यक्ष आहे श्रीहरी. धन्य पिंपळगाव नगरी पाय लागले साधूंचे, आम्ही तया योगीवरा कोठेण जाऊ देऊ खरा. निधी चालत आला घरा त्या ते कोण दवडी हो. शेगावचे बाजारात जिकडे तिकडे हीच मात, बंकटलाल झाले श्रुत वर्तमान ते अवलियाचे. बंकटलाल पत्नीसहित गेला पिंपळगावात, समर्थासी जोडोनी हात विनवू लागला नाना परी. आता येतो म्हणून निघून गेलात आपण, त्यास झाले 15 दिन याचा विचार करा हो. गुरुराया तुम्हविण भणभणत दिसे सदन, शेगावचे अवघे जण चिंतातूर झाले हो.
गाडी आणली आपणासाठी, चला शेगावी ज्ञान जेठी. मायले का होणे तुटी, हे कोणी बरेणसी. कित्येक दयाळा आपुले भक्त, राहिले असती उपोषित. त्या शेगाव शहरात नित्य दर्शन घेणारी. तुम्ही न आल्या शेगावी, मीही तणू त्यागी न भरवी. आमुची सांगा पुरवावी, आळ कोणी गुरुवर्या. बंकटलाल ऐसे वदले, महाराज गाडीवर बसले. शेगावासी निघाले, पिंपळ गावा सोडून. जैसा मार्गे गोकुळाला, न्याया कृष्णा अक्रूर आला. तैसा बंकटलाला भासला, अक्रूर पिंपळ गावाते. पिंपळ गावाच्या लोकांप्रती बंकटलाल समजविती, नका होऊ दुःखित चित्ती. जातीन कोठे लांब साधू, वाटेल तेव्हा दर्शना यावे. हेतू आपले पुरवावे, जेथल्या तेथे असू द्यावे. या अमोल मूर्तीला बहुतेक पिंपळ गावाचा, बंकटलाल साहुकारसाचा, मनोभंग साहूचा. करण्या कुळांची छाती नसे, चुरमुऱ्याचे लाडू खात. पिंपळगाव बसले स्वस्थ, महाराज बसून गाडीत. जाऊ लागले शेगावा, पथी जाता गुरुमूर्ती. बोलली बंकटलाला प्रती, ही का साहूची होय रीती. माल दुसऱ्यांचा बळे न्यावा, म्हशी यावया तुझ्या घरी. भय वाटते अंतरी, तुझ्या घरची नाही बरी. रीत हे मी पाहतो, लक्ष्मीजी लोकमाता. महाविष्णूची होय कांता. जिची अगाध असे सत्ता, तिला हित्वा कोंडिले. तेथे माझा पाड कोण, म्हणून गेलो पळोन. जगदंबेचे पाहून, हाल माझे चित्त भले. ऐसे ऐकता हसू आले, बंकटलाला प्रती भले. विनयाने भाषण केले, ते ऐका सावचिते. बंकट बोले गुरुनाथा, माझ्या कुलपान भ्याली माथा. आपुला वास तेथे होता, म्हणून झाली स्थिर ती. जेथे बाळ तेथे आई, तेथे दुजाचा पाड काय. आपुल्या पाया पुढे नाही, मला धनाची किंमत. तेच माझे धन थोर, म्हणून आलो इथवर. माझे न उरले आता घर, ते सर्वस्वी आपुले. घर मालका कारण, शिपाई आडवी कोठून. जैसे तुमचे इच्छिल मन, तैसेच तुम्ही वागावे. इतकेच माझी विनंती, शेगावी असो वस्ती. धेनो कान नाते जाती, परी येती घरी पुन्हा. तैसेच तुम्ही करावे, अवघ्या जगा उद्धरावे. परी आम्हा न विसरावे, शेगावी यावे वरचेवर. ऐसी समजूत घालून, शेगावी आणले गजानन. तेथे काही दिवस राहून, निघून गेले पुनरपी. ती ऐकावी तुम्ही कथा, सांगतो मी येथे आता. अडगाव नामी ग्राम होता, एकतया भराड प्रांती. त्या ग्राम कारण जाया निघाले दयाघन. प्रातकाळी चुकवून, नजर शेगाव करांची. महाराजांची चालगती, वायूची या समान होती. अंजनी तनय मारुती. आला काय वाटे पुन्हा, मास होता वैशाख. 16 कलांनी तपे अर्क, क्वचित कोठे न राहिले उदक. ऐसा प्रखर उन्हाळा, मध्यान काळीच्या समयाला. अकोली गावापासी आला, हा योगयोगेश्वर साधू भला. गजानन महाराज तो काय घडले वर्तमान, समर्थासी लागली तहान. करीती चोफेर अवलोकन, तो उदक कोठे दिसेना. गावाटे चालल्या धारा, घामाच्या त्या एकसरा. अधरोष्ठ तो सुकला खरा, उदकाविन समर्थाचा. ऐशा दुपाराच्या अवसरी, भास्कर नामे शेतकरी. घालीत होता पाळी खरी, आपुल्या त्या शेताला. शेतकऱ्याची पाहता स्थिती, ते अवघ्यात मुख्य असती. कृषीवल हा निश्चिती, अन्नदाता जगाचा. अंगी ऐसे मोठेपण, परी सोशी यातना दारुण. बिचाऱ्यांना ऊन तहान, सोसणे भाग असे की. त्या अकोलीच्या शेवारात, जलाचे दुर्भिक्ष अत्यंत.
एका वेळा मिळेल घृत परी अभाव पाण्याचा. आपणांते प्यावयासी भास्कराने शेतासी, आणिले खापराच्या घागरीसी उदक होते गावातून. पाठीशी ती भाकर डोई जलाची घागर, ऐसा होता प्रकार शेता माझी येण्याचा. ती घागर झुडुपाखाली होती भास्करी ठेविली, त्या ठिकाणी स्वारी आली भास्करा जल मागावया. समर्थ म्हणती भास्कराला तहान बहुत लागली भला. पाणी देवा प्यावयाला नाही ऐसे म्हणू नको. पुण्य पाणी पाजण्याचे आहे बापा थोरसाचे, पाण्या वाचून प्राण्याचे रक्षण होणे अशक्य. धनिक पावन पोया घालिती हमरस त्याच्या पथावरती, याचे कारण शोध चित्ती म्हणजे येईल कळोन. भास्कर बोले त्यावर तू नंगाधूत दिगंबर, तुला दांडग्या पाजिता नीर पुण्य लाभ कशाचा. अनाथ पंगू दुबळ्यासाठी त्या पुण्याचा शोभती गोष्टी, वाजो समाजा हितासाठी झटे त्याचे साह्य करा. ऐसे शास्त्राचे आहे वचन तुझ्यासारखा मैदा कारण. आम्ही पाजिता जीवन ते उलट पाप होय. भूतदयेच्या तत्वे भला सर्प कोणी का पोसला, वा जागा चोरट्याला देती सदनी काय कोणी. तू भीक मागून घरोघरी केलेस पुष्ट शरीर, भारभूत साचार झालास आपुल्या कृतीने. मी माझ्यासाठी घागर आणली सकाळी डोक्यावर, त्या आयत्या पिठावर रेंघोट्या तू ओढू नको. तुला ना देणार पाणी नको करू रे विनवणी, जा जा करी येथोनी काळे आपले चांडाळा. तुझ्यासारिखे निरुद्योगी जन्मले आमच्याच जागजागी, म्हणून झालो अभागी आम्ही चहू खंडात. हे भास्कराचे भाषण समर्थांनी ऐकून थोडे करून हास्यवदन निघून गेले तेथोनिया. थोड्या दूर अंतरावर एक होती साच विहीर, तिकडे धाव अखेर घेतली स्वामी रायांनी. स्वामी तिकडे जाऊ लागले, भास्कर झाला बोलता उच्च स्वरे, वेड्या वृथा तिकडे कशाला जातोस. ती कोरडी ठणठणीत आहे विहीर जाण सत्य, पाणी या एक कोसात. नाही कोठे जाण पिशा, समर्थ बोलले त्यावरी. ही सत्य तुझी वैखरी, विहिरीत पाणी नाही जरी. परी करीतो प्रयत्न तुझ्या सारिखे बुद्धिमान, जलाने होती हैराण ते मी नयनी पाहून. स्वस्थ ऐसा बैसलो जरी, तरी समाजहितासाठी. काय मी केली सांग गोष्टी, असाह्य होतो जग जेठी. हेतू शुद्ध झाल्यावर समर्थ आले विहिरी पाशी. तो थेंब नाही तियेशी, हताश होऊन वृक्षापाशी. बैसले एका दगडावर, डोळे मिटून केले ध्यान. चित्ती साठविला नारायण, जो सच्चिदानंद दयाघन. दीनोद्धार जगद्गुरु समर्थ म्हणती देवदेवा, हे वामना वासुदेवा. प्रद्युम्ना राघवा, हे विठ्ठला नरहरी. देवा ही अकोली पाण्या वाचून त्रस्त झाली, बोलही न राहिली कोठेच देवा विहिरीतून. मानवी यज्ञ अवघे हरिले, म्हणून तुझला प्रार्थिले. पाव आता जगत माऊले, पाणी दे या विहिरीला. तुझी करणी अघटित, जे न घडे ते घडविसी. सत्य मांजरे जळत्या आव्यात, पांडुरंगा तू रक्षिली. प्रल्हाद भक्त करण्या खरा, स्तंभी प्रकटलास जगदोद्धारा. 12 गाव वैश्वानरा, भक्षिले त्वा गोकुळात. कर नखाग्री धरिला गिरी, तूच की रे मुरारी. तुझ्या कृपेची न येसरी, जगत्रयी कवनास. दामाजी पंथ ठाणेदार, त्यांच्यासाठी झालास महार. चोख्यासाठी ओढिले ढोर, पाखरे रक्षिली माळ्याची. उपमन्यूसाठी भला, क्षीर समुद्र तुवा दिला. तहान नामदेवाला, मारवाडात लागली जे.
ते तुम्ही कौतुक केले निर्जलता प्रांती भले. नाम्यासाठी भरविले जल हे आण ध्यानात. ऐसे विनविता ईश्वरा विहिरी लागी फुटला झरा. उफाळ्याचा साजिरा विहीर भरली क्षणामध्ये. साय झाल्या जगन्नाथ काय एकना ते होत. ईश्वरी सत्ता अगाध सत्य जे ना घडे तेच घडवी. तेथ पाणी समर्थ प्याले. ते भास्कराने पाहिले चित्त त्याचे घोटाळले. काही न चाले तर्क त्याचा. वर्ष झाली 12 जल नाही या विहिरीस. तिलाच एका घटकेस. याने जलमय केली की यावरून हा कोणीतरी खचित आहे साक्षात्कारी. बळेच फिरतो पिशापरी. हे आता समजले शेतीचे काम सोडून. भास्कर आला धावून धरिता झाला दृढचरण. मुखे स्तोत्र आरंभिले हे नरदेहाधारी परमेश्वरा. हे दयेच्या सागरा लेकरासी कृपा करा. अर्भक मी तुमचे असे तुम्हा ते ना जाणून. मी बोललो टाकून आता पस्तावा झाला पूर्ण. क्षमा त्याची करा हो टाकून बोलता गोळणी. रागावला ना चक्रपाणी दयाळा बाह्यवेशांनी. तुझ्या मजला ठकविले त्याचे तूच निरसन केले चमत्कार दाखवून. भगवंताचे देवपण कृतीनेच कळले की तैसा तुझा अधिकार. केवढा तरी आहे थोर ते कळले साचार. या जलाच्या कृतीने काही असो सद्गुरुनाथा. मी न सोडी तुम्हा आता लेकराने भेटता. माये कोठे न राहावे की खोटी ही प्रपंच माया. आले आज कळोनिया आता परते न लोटाया. दीना अर्भक कारणे भास्करासी प्रसमर्थ म्हणती. ऐसा न होई दुखित चित्ती. आता घागर डोक्यावरती गावातून आणू नको. तुझ्यासाठी हे जीवन विहिरीत केले निर्माण. आता कशाची नुरली वाण मग का प्रपंच टाकीशी. पाणी आले तुझ्याकरिता बगीचा तो लाव आता. भास्कर म्हणे गुरुनाथा हे आमिष दावू नका. माझा निश्चय हीच विहीर कोरडी ठणठणीत साचार. होती दयाळा आजवर थेंब नव्हता पाण्याचा. ती विहीर फोडण्याला तुम्हीच हा प्रयत्न केला. साक्षात्काराचा लाविला सुरुंग खडक फोडावया. तेने हा फुटला खडक गावाचे लागले उदक. आता मळा निशंक भक्ती पंथाचा लावीन मी. वृत्तीच्या मेदिनी ठाई फळ झाडे ही ती लावीन पाही. सन्नितीची माझे आई तुझ्या कृपे करून. सत्कर्माची फुले झाडे लावीन मी जिकडे तिकडे. हे क्षणिक बैलवाडे यांचा संबंध आता नको. पहा श्रोते संत संगती क्षणिक घडता भास्करा प्रती. केवळा झाला उपरती याचा विचार कराहो. खऱ्या संतांचे दर्शन आगळे सर्व साधनाहून. तुकारामे केले वर्णन संत चरणरजाचे अभंगी. तो अभंग पहावया चित्ती विचार करावा. आणि त्याचा अनुभव घ्यावा निजहिताकारणी. पाणी लागले विहिरीस ही वार्ता आसपास. पसरता जन दर्शनास धावू लागले स्वामींच्या. मधूचा लागता सुगावा जैशा मक्षिका घेती धावा. वा साखरेचा पाहून रवा मुंग्या येती धावून. तैसेच श्रोते तेथे आले लोक अपार मिळाले. विहिरीचे पाणी पाहिले पिऊन त्यांनी ते धवा. उदक निर्मळ शीतमधुर गोड अमृताहून फार. करू लागले जय जयकार गजाननाचा लोक सारी. असो पुढे भास्करासहित अडगावासी न जाता परत. महाराज आले शेगावात
श्री गजानन सिद्धयोगी स्वस्ती श्री दासगणो विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ होवो जगासी आदर्शभूत संत महिमा जाणावया. शुभं भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य पंचम अध्याय समाप्त. बोलो श्री गजानन महाराज की जय.